काय ऐकते मी? तुम्ही खरंच मुक्ताला मारणार आहात? चुकीचं आहे ते. फक्त मुक्ताचा नाही, मुक्ताचं अख्खं घराणं संपवणार आहे मी. मी बोललो नव्हतं का तुला? अहो का करताय तुम्ही असं? हे चूक आहे, पाप आहे, घोर अपराध आहे हा. कुणाचा जीव घेण्याचा अधिकार नाहीये तुम्हाला. अधिकार आहे मला. माझ्या मुलाला भुलवण्याचं पाप केलंय तिने. माझ्या घरातली शांतता हिरावून घेण्याची चूक केली तिने. नगरकरांची इज्जत तिने वेशीवरती टांगली, धुळीला मिळवली. तिला मृत्यूची शिक्षा देण्याचा अधिकार मला आहे. आज जोडते मी. पदर पसरते असं नका करू. तू जाऊ शकतेस. हो, हवं तर मी मुक्ताशी बोलते. मी सारंगला परत घेऊन येते ना. हे जर तेव्हा केलं असतंस ना, तर कदाचित तेव्हा मी फक्त हातपाय तोडून तिला पाठवून दिली असते. आता ती वेळ गेली. आता जे काही होईल ते गप गुमान पाहत राहायचं. हो पण माझं बोलून झालंय. शेणाच्या गोवऱ्या थापताना मला एक गोष्ट जाणवली. ज्या गोष्टीची आपल्याला किळस येते त्याच्याबरोबर थोडा वेळ राहिलं की अगं नंतर त्या गोष्टीची आपल्याला सवय होऊन जाते. नंतर नंतर तर मला वास पण येत नव्हता. ते म्हणतात ना की नजर मरते, मे बी वास पण मरत असावा. आता माझ्या अंगाला शेणाचा वास येतोय, फक्त मातीचा वास राहिलाय. मी तुला मदत करतो. हा, काय बालिशपणा लावला किती वेळचा? का छळताय मला उगाच? मला सुखाने जगूच द्यायचं नाही असं ठरवलंय तुम्ही? एकतर माय मर्जीचा विचार न करता माय भांगात कुंकू भरलं, सगळ्यांसमोर माय आयुष्याचा तमाशा केला. मग ते मिटन असं वाटत असताना घरापर्यंत मागे आला. मीच तुम्हाला मागे यायला लावलं म्हणून परत मायावरच गालबोट लागणार. मला काय वाटतंय, तुमचे वडील तुमच्या मागे शांत बसून राहणार आहे? तुम्हाला त्यांचा राग माहित नाहीये का? अजून काही वाईट घडू नये असं वाटत असेल तुम्ही लगेच घरी जा. मला माझ्या परिस्थितीवर सोडून द्या. मुक्ता, मुक्ता, मी हात जोडीते, तुम्ही जा. मुक्ता ऐक ना. जा. बाबा तुम्ही काळजी करू नका. मी एक वेळ माझा झालेला अपमान विसरेन, पण तुमचा कधीच नाही. या घरात येण्याचा एकच उद्देश होता की नगरकर घरात सुरू असलेला तमाशा पाहणे.
आणि तो मी रोज बघते. या घरात सगळ्यांचं सगळ्यांशी मजबूत फाटलाय. आणि आणि हे सगळं बघून माझी थोडी का होईना पण जखम भरून निघते. बाबा कोणीतरी आलंय वाटते, मी ठेवते फोन. या येऊ येऊ. तुम्ही दादा या ना. आम्ही तुला परत एकदा आश्वासन देतो की सारंग घरी परत नक्की येणार. काळजी करू नकोस. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये मी त्याला घरी खेचून आणणार. विश्वास बसत नाहीये का तुझा? आता मुक्ता मेल्यानंतर त्याला घरी परत यावंच लागणार ना. म्हणजे काय नाही, आमची माणसं मुक्ता त्याचं सगळं घरदार जाळून खाक करणार, राख रांगोळी करून टाकणार. दादा पण एवढं टोकाला जाणं गरजेचं आहे का? नाही म्हणजे लोकांचे खून वगैरे करावेच लागणार. त्या कुटुंबाची लायकीच आहे ती. काय करणार आपण? आता त्याच्यानंतर थोडासा पोलिसांचा ससे मिळायला लागेल मागे, पण त्याची नाही आहे काळजी. सुखरूप आम्ही त्यातनं बाहेर पडू. काय भडाभडा बोलणारी माणसं अशी नोटांची बंडलं फेकली ना की मुकी होतात. नाही बरोबर आहे तुमचं. हा हे जे काही घडतंय ना हे त्या लोकांमुळेच घडतंय. बरं, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. तर तू नको काळजी करू. सारंग परत ये. पण दादा ही जाळपोळ करणारी लोक सारंगला ओळखतात का? नाही म्हणजे तो मुक्ताला वाचवायला जाईल आणि त्या झटापटीत त्याला काही झालं तर? त्याला काहीही होणार नाही. आमच्या माणसांना मी तशा सूचना दिलेल्या आहेत. पण दादा तुम्हाला मला त्याची जेवढी काळजी आहे तेवढी त्या लोकांना थोडीच असणार. आणि आपल्यातलं तिथं कोणी नाहीये म्हटल्यावर मी गॅरंटीने सांगते सारंग तिथे जाणारच. हे सगळं त्याच्या डोळ्या देखत घडत असताना तो गप्प नाही बसणार. शेवटी तुमचंच रक्त आहे ना.